तर हाय मित्रांनो, मी पुन्हा एक नवीन ब्लॉग बनवतोय। तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू चालू राहा, कारण की आज आम्ही आलोय जंगलामध्ये शेवली शोधायला। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो। तर कंटिन्यू चालू राहा, आम्ही पण कंटिन्यू चालू राहतो। तर शेवली भेटली तर नक्की जाऊन थोडीफार आम्ही काढली शेवली। ही बघा, थोडीफार काढलीत, आणखी शोधतोय, जशी भेटतील तशी खोदून काढू। तर तुम्ही तर मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की कधी धामणं खायला गेलो तर नक्की दाखवून तुम्हाला मी धामणं। तर केत्या भाऊ पण गोळवतोय, मी 4-5 गोळवले दाखवतोय। हे बघ, अशा प्रकारे असतात ते धामणं। तुम्ही कधी खाले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की खालीत मी आम्ही ही। तर एक शेवलं भेटलंय, दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे असतात। जर तुम्ही नवीन कुणी बघत असाल हा ब्लॉग तर कशा प्रकारे शेवले असतात ते दाखवतो मी। तर चलो, हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे असतात। आणि हो मित्रांनो, ही वर्षातनं फक्त एकदाच शेवळी भेटतात बघायला, आणि भाजी पण एकदाच खायला भेटते वर्षातनं। तर काल मी कामाला गेलतो, आज सुट्टी घेतली। तर या माझ्या मित्रांना सांगितलं मी की आज चला आपण जंगलामध्ये जाऊ शेवळी शोधायला। तर आलोय फायनली मित्रांनो, अशा प्रकारे असतात। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू चालू राहा मित्रांनो, आम्ही पण पुढे चालू राहतोय। परेश भाऊने कापून टाकला पूर्ण तो, कारण तो खायच्या लायकीचा नव्हता, म्हणजे तो पूर्ण खराब होऊन गेलेला। तर चला मित्रांनो, कंटिन्यू राहा। परेश भाऊ बघा काय करते। तर मित्रांनो, आम्ही थोडीशी धामणं गोळवलेत, केट्याने गोळवलेत, उभ्यावलाय पण लय घाम पण आलाय। तर हे बघा, अशा प्रकारे असतात। आणि ह्या फळांचा हा झाड खूप मोठा आहे। तर चला जाऊया, पुढे जाऊया, आजाओ। आणि मित्रांनो, धनेश पुढे गेलाय, कारण जास्तीत जास्त तोच शेवळं बघतोय आणि त्यालाच दिसतात, आम्हाला नाही दिसत। काय माहित काय नाही दिसत ते, तेवढं काय माहित नाही। तर कंटिन्यू राहा, आम्ही पण कंटिन्यू राहतो। धनेश बाबू पुढं आलेला, तुला भेटली की नाही? नाही भेटली। त्याने पायाला बघा किती चिंध्या बांधल्यात। परेश भाऊ शोधते, आणि हा आमचा ओझकरी, त्याच्या हातान पिशवीन शेवलं। तर मित्रांनो, आता आम्ही थोडासा आराम करतोय, कारण की ऊन पण लय पडलाय। पाण्याची बॉटल आणली पण एकच आणली, त्याच्यानं पण पाणी संपलंय, थोडंसं राहिलंय, आणि आम्ही आहोत 4 जण। तर थोडासा आराम करतो, आणि इथून पुन्हा या साईडला जाऊ शेवळी शोधायला। तर मला वाटतं की इथून मी कदाचित शेवळं बघितलंय, हाय की नाही ते तेवढं हाय, शेवळंच आहे। तर खूप उशिराने हा शेवळा एक बघितलाय मी। आता इथं आहे, परेश भाऊ ये खोद, हे काटके घे आणि खोद। तर आता परेश भाऊ आपला शेवळा खोदतोय।
कवच चल दाखव. बघा असं असतंय. चल टाक पिशवी. आराम करायला थांबलेलो पण एक शेवळं दिसलं. त्या शेवळ्याने आम्हाला आराम करू नाही दिला. तो तर प्रवास पुन्हा चालू ठेवतोय. बघूया कम से कम 1-2 भाजीची तरी भेटायला पाहिजे, मग बरं वाटेल. चालू राहा. तर धनेशला रानटी कोंबडी भेटली. त्याने बघितली, मला बोला की बघायला आहे, पण मी खूप त्याच्यापासून लांब आहे. चला इथून, चला इथून, चला इथून. तर जातोय. कोंबडी तर नाही बघायला भेटणार, पण जातोय कारण त्या साईडला जायचं आहे मला पुढं. धनेश भाऊ करंदा खायला चढलाय वरती झाडावर. एकच टिपून खातोय बघा. आणि आम्ही तिघजण त्याला बघतोय. तर मित्रांनो परेश भावने एक बघितला, मी एक बघितला. तर परेश तू हा खाण्याला आहे, धनेश तो खणतय. आणि आणखी पण 3 दिसलेत मला. तर इथं पण एक हा छोटासा बघितलाय दिसलाय. आणि इथं पण आहेत हे 3. हे बघा इथं पण आहेत छोटे छोटे. आणि परेश भाऊ एक खोदतोय आणि धनेश भाऊ एक खोदतोय. आणि आपला केतेश बघतोय कारण की तो आमचा ओझकरी आहे. तो ओझं घेऊन फिरतोय. आणि धनेश भाऊ इथं 3 आहेत. हे बघ हे 3 आहेत. तर धनेश तू हे खोद. परेश भाऊ तू हे हा इथं बघितलाय तो खोदायला ये. 2 आहेत इथं पण. तिथंच राख येते. हा बघा हा एक इथं आहे आणि हा एक इथं आहे. तर धनेश ते 3 खोदताय. आणि परेशला पण दाखवले 2. परेश पण खोदतोय. हे बघा खोदलाच काय रे परेश भाऊ, डोल्यानं काय गेला बघू. चला हा पण खोद. इकडं बिकडं उचलून काढतोय. काढले त्याने 3. हाय गाईज, आमचा ब्रो गेलाय. शेवलू बघितलाय त्याने. इथं मला ना उभा राहायला भेटणार नाही. मोठा आहे शेवलू तो. आणि हा आजच्या दिवसाचा मोठा शेवलू भेटलाय तो. तर फायनली मित्रांनो पहिल्यांदा एवढा मोठा भेटलाय. म्हणजे आता शेवळी शोधायला आलो म्हणून. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू चालू राहा मित्रांनो. आमचा पाणी प्यायचे सेशन बघा. एक वेल तोडले एवढी लांब. तिच्यातनं थोडं थोडं पाणी येतंय. तर पाणी पण संपलं. अरे वरत करणी ओढ, वरत करणी ओढ. तस ते बाजूनच कर. तर मित्रांनो थोडीफार गोळवलेत, दाखवतोय तुम्ही नक्की बघा. तर पाहू शकता जास्ती नाही, थोडीफार गोळवलेत. आमचं पाणी पण संपलं.
सगळे आम्ही चारी पण जण आम्हाला ताना लागल्यात. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच सेंड करतोय. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर पुन्हा मी मित्रांनो सांगतो की माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. तर टेक यू, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.